एवढा मोठा ऍक्सिडेंट, बापरे. तर चला, तर औदुंबराच्या पाया पडून आपण डेअरीच्या आतमध्ये शिरलो. तर ही आपली डेअरी. तर चोयकर साहेबांच्या मूर्तीला हार वगैरे फुलं लावून एवढी भारी दिसत होतं की मस्त वाटलं. ही आपली डेअरी. कशी आहे डेअरी? नाथखोडा. ही डेअरीच्या पुढे थोडंसं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. आणि ही सगुणाबाई आणि तिची पोरगी. आणि पुढे येऊन मी गाडीला धुवायला चालू केली, कारण की आपण, तुम्हाला माहितीच आहे, आपण रोज गाडी अशी क्लीन धुतो. तर राम राम मंडळी, माझं नाव आलं बघा प्रतीक पाटील. तर गाडीची आज अमावस्या असल्यामुळे आपण गाडीची पूजा वगैरे करणार होतो. तर पहिल्यांदा आपण गाडी धुवायला चालू केली. गाडी अशी चमचम चमकण्यासारख्या गरम पाण्याने धुत होतो बघा. अख्खं एवढं हालत विचारायची सोय नाही, कारण गाडी धुवायला लागते आपल्याला अमावस्याला. कारण अमावस्या एकदा लागली की विषय संपला मग महागड. तर मग हार आणि फुलं लावून, लिंबू मिरची लावून आपण ना गाडीची पूजा करायला चालू केली. हार एवढे बारीक होता, जाऊ माझ्या परिस्थितीप्रमाणे मी हार आणला होता. लिंबू मिरची लावून आणि हार लावून आपण ना पुढं बघा नारळ फोडायला घेतला. नारळ फाटकाचा नारळ फोडला आणि पाया पडलो. तर हे देवा परमेश्वरा, चांगलं यश भेटू दे, कामात पैसा पाणी येऊ दे. मग आपली राधा काढली, आपण मुंबईकडे निघालो. तर बाहेर काढताना बघा, 222चा आपला संदीप दादाची गाडी. संदीप दादाच्या गाडीवर सौर्य आपला आलता बदली ड्रायव्हर म्हणून. तो बघा कसा कट मारतोय बघा. आला बघा. हा का कट मध्ये ह्याला व्हिडिओ म्हणजे याचं सर्वस्व असल्यासारखं आहे. नुसती व्हिडिओ कॉल करतो. मग तिथून पुढं आलो, गाडी बाहेर काढायला घेतली. बाहेर गाडी काढली, सगळं झालं. मग रस्त्यावर आपण डिस्पॅच सगळं गेटवर दिलं आणि रस्त्यावर गाडी काढली. मग डेअरीच्या बाहेरचा व्ह्यू बघा. पंकज दाने आपल्याला हे दिलं तर पुण्यात त्यांच्या दाजींना द्यायचं होतं ते सगळं. ते सामान घेऊन आपण निघालो मुंबईच्या दिशेने. मग हे आलं तर आपलं कराड माऊली हॉटेल, तुम्हाला तर माहितीच आहे. माऊली हॉटेलपाशी आलो आणि तिथून मी थांबलो आपल्या आस्वादला. कारण की आस्वादचं जेवण म्हणजे नाथखोळा. आणि छोट्या एवढा लाजत होता व्हिडिओमध्ये, काय सांगू तुम्हाला. मग मी खाल्ली अंडा भुर्जी आणि रोटी मागवली होती. मग फिनिश केलं आणि तिथून निघालो. पारगाव खंडाळ्याला झेंडा एवढा भारी फडकत होता, बघू शकता. एक नंबर झेंडा फडकत होता. लय भारी वाटलं बघून. आणि तिथून पुढं आलो तर ॲक्सिडेंट झालता. गाडी आडवी झालती. मला काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही. गाडी पार आडवी होऊन ट्रक धडकला होता त्याला, कारण की कारवाल्याची चुकी होती, आपल्याला बघूनच कळलं होतं. मग तिथून आपण आलो कात्रजच्या बोगद्यात येताना बघा एवढा भारी बोगदा दिसतोय हा. गाडी मस्त आपण 30च्या स्पीडने खाली घेतली. तेवढं लोणावळ्याच्या डेअरीपाशी आलो. एवढ्या लोकांची भांडणं चालू होती. फुल मारामारी धिंगाणा, एक धर ह्याला धर मार. मग आम्ही जेवायला सुरुवात केली. विशालदादा आणि मी जेवायला बसलो होतो. विशालदादा जेवण झालं, मला यायला उशीर झाल्यामुळे मी दाल खिचडी आणि मागलो. नमस्कार.